राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. समचरण सरोजं सांद्र नीलांबुधामं जगन्विहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. श्री विठ्ठल. गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. मनोजेवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक तिसरा स्वगुण परीक्षा समास 10वा वैराग्य निरूपण श्रीराम समर्थ. बघा समर्थांनी काय सांगितलंय. तिसऱ्या दशकामध्ये 10वा समास दिला वैराग्य निरूपण. मग वैराग्य निरूपण समर्थांना का द्यावा लागला बरं. बघा तिसरा दशक पहिलं दाखवलं जन्म दुःख निरूपण. जर का मागे बघितलं तर कसं होतं, आपण पुढे पुढे चाललो तर पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं व्हायला नको, म्हणून थोडंसं आपण मागे जाऊ. समर्थांनी पहिलं दशक दिला. दशक म्हणजे ज्याच्यामध्ये 10 समास असतात त्याला दशक म्हणायचं. समर्थांनी पहिला दशक दिला स्तवनाचा. त्याच्यामध्ये समर्थांनी सगळ्या देवतांचं स्तवन केलं. पहिलं मंगलाचरण झालं, मग गणेश स्तवन ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. मग गणेशाचं स्तवन झाल्यानंतर श्री शारदेचं स्तवन केलं. आता वंदू वेद माता श्री शारदा ब्रह्मसुता शब्द मूळ वाग्देवता महामाया. मग शारदेचं स्तवन झाल्यावर सद्गुरूंचं स्तवन केलं. आता सद्गुरू वर्णवेना जेथे माया स्पर्श शकेना ते स्वरूप मज ज्ञाना काय कळे. मग सद्गुरूंचं स्तवन झाल्यानंतर संत स्तवन केलं की आता वंदिन सज्जन. संतांना समर्थांनी काय म्हटलंय, सज्जन म्हटलंय. आता वंदिन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयेचेनी गुह्य ज्ञान प्रगटे जणी. मग त्या संतांच्या माध्यमातून बघा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली, समर्थांनी दासबोध लिहिला. बघा जनाबाईंचे अभंग आहेत, नामदेवरायांचे अभंग आहेत. सर्व संतांनी आपापलं जे वाङ्मय तयार केलेलं आहे तर तो आपल्यासाठी काय आहे हो, जयेचेनी गुह्य ज्ञान प्रगटे जनी. त्या प्रत्येक संतांच्या मुळे तुम्हा आम्हाला हे गुह्य ज्ञान काय झालं तर प्रगट झालं. ज्ञानेश्वरी हे गुह्य ज्ञान आहे आपल्यासाठी. दासबोध हे गुह्य ज्ञान आहे आपल्यासाठी. मग हे जे आहे तर हे संतांनी आपल्यासाठी ठेवलेलं काय आहे, परमधन आहे हो. हे असं परमार्थाचं धन आहे ना, हे ह्याला समर्थांनी गुप्तधन म्हटलंय. आपण गुप्तधन नको तिथं शोधायला जातो. मग पुढे काय सांगितलंय, संत स्तवन झाल्यावर श्रोते स्तवन. मग श्रोते स्तवनमध्ये काय म्हटलेत समर्थ श्रोत्यांना बघा. आता वंदू श्रोतेजन भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुण संपन्न सत्यवादी. म्हणजे आपण तुम्ही आम्ही श्रोते, वक्ता तो एकच, देणारा इथं निरूपणकार प्रवचनकार कोणतेही किती मोठे महाराज जरी इथे असतील प्रवचनाला तरी त्याला बोलवणारा कोण आहे, तो विश्वाचा मालक आहे.
त्यामुळे कोणत्याही वक्त्याने म्हणू नये की प्रवचन मी करतो, कीर्तन मी करतो, मी माझ्याकडे घेतलं तर कार्यभाग कसा होणार आहे, नाशणार आहे. मी करता म्हणसी तेने तू दुःखी कष्टी होशी, श्रीराम करता म्हणसी तेने तू पावशी यश कीर्ती आणि प्रताप. मग देणारा तो भगवंत आहे बघा. काय म्हणतात ना की कोकिळा मंजुळ गात असे, पण देणारा धनी वेगळाच असे, बोलविणारा धनी वेगळाच असे. मग तुम्हा आम्हाला बोलवणारा कोण आहे? इथे आपण कोणाच्या कृपेने बोलतो? हात हलवी, पाय चालवी, भ्रुकुटी मालवी, डोळा मालवी, संकेत खुणा बोलवी तोची आत्मा, धिटाई लाजवी, खाजवी, ओकवी, खोकवी, थुंकवी, अन्न जेवून उदक सेवी तोची आत्मा. सगळ्या देहामध्ये क्रिया करणारा, तुमच्या आमच्या देहामध्ये सगळ्या क्रिया करणारा तो अंतरीचा अंतरात्मा आहे आणि तोच परमेश्वर आहे. याचीच ओळख समर्थ म्हणले प्रत्येक देहाने घेतली पाहिजे. कुठे शोधीशी रामेश्वरी आणि कुठे शोधीशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयामध्ये उपाशी. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या देहामध्ये तो भगवंत आहे. त्याच्या रूपाने आपण चालतोय, बोलतोय, खातोय, पितोय, एकमेकांना दिसतोय समोरासमोर. मग हा भगवंत जर का देहातला निघून गेला तर 4 तासांनी म्हणतात आता उचलण्याची घाई करावी लागेल. मग बघा, तो देहामध्ये आहे, तो तुमच्या आमच्या देहामध्ये आहे. बरेचसे लोक म्हणतात की आम्ही देवाला मानत नाही किंवा आम्हाला माहीत नाही देव आहे की नाही. अरे तू हे जे बोलतोस ना, हे सुद्धा कोणाच्या कृपेने बोलतो? म्हणजे त्यांनी जर का त्याचा अंश तुझ्यातला काढून घेतला तर तू हे बोलायला पण शिल्लक राहणार नाही. म्हणजे बघायला गेलं तर देवाचं अस्तित्व आपण नाकारूच शकत नाही. का नाकारू शकत नाही? कारण तो आहे हो. कितीही नाही म्हटलं तरी जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे तो भरून उरलेला आहे. फक्त मला त्याला सगळ्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी मला त्याला बघता आलं पाहिजे आणि ती बघण्याची दृष्टी माझी झाली पाहिजे. जशी नामदेवरायांची होती, कुत्र्यामध्ये सुद्धा त्यांना पांडुरंग दिसला. जशी एकनाथ महाराजांची होती, गाढवामध्ये सुद्धा त्यांना भगवंत दिसला. मग तशी माझी सुद्धा प्रत्येक देहामध्ये त्या भगवंताला बघण्याची माझी दृष्टी झाली पाहिजे. म्हणून बघा, हा पहिला दशक जो आहे तो सगळा स्तवनाचा आहे. एक दशक म्हणजे 10 समासाचा एक दशक असतो. असे 20 दशक 200 समासाचा हा दासबोध आहे. 20 दशक 200 समास साधके पहावे सावकाश. समर्थ म्हणले हा दासबोध आहे ना, सावकाश बघता आला पाहिजे. इथं घाई करून परमार्थात घाई करून चालत नाही. म्हणून काय सांगितलंय पुढे, श्रोते स्तवन झाल्यानंतर कवेश्वर स्तवन दिलं. मग कवेश्वर स्तवन नंतर सभा स्तवन दिला. आता वंदीनं सकळ सभा, ही आता सुद्धा तुमची आमची सभाच भरलेली आहे आणि सभानायक तो भगवंत आहे. आम्ही म्हणूच नाही की या सभेला मी चालवते किंवा मी रघुनाथ फाउंडेशनला चालवते किंवा मी गुगल मीटला चालवते किंवा मी दिंडी चालवते. मी काहीच चालवत नाही. मला चालवणाराच तो आहे. मलाच चालवणारा तो आहे तर मी काय चालवणार? त्याच्यामुळे करता करविता एक रघुनंदन म्हणायचं आणि आपण त्याच्यातनं बाजूला आपल्याला होता आलं पाहिजे. आपण मात्र वेगळंच राहायचं. जे काय आहे ते भगवंता तुझं कार्य आहे, तू या देहाकडनं करून घे. कसं करायचं तुला माहिती, मला काहीच माहीत नाही. म्हणजे आपण काय होतं माहिती आहे का, सगळा भार त्याच्यावर टाकून कुठलंही कर्म केलं भगवंता तुला समर्पित, कुठलंही कर्म केलं भगवंता तुला समर्पित. जे काही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही आपण कर्म करू ते भगवंता तुला समर्पित. जर का आपण त्याला समर्पित कर्म केलेले त्याला समर्पित करत असू तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला भगवंताला समर्पित करायचं आहे. आपलं प्रत्येक कर्म आपल्याला त्याला समर्पित करायचं आहे. मग आपण त्याला आवडणारीच कर्म करणार ना हो. आपण एखादं चुकीचं कर्म करूच शकत नाही, कारण आपल्याला माहिती आहे ते त्याला समर्पित करायचं आहे. माझ्याकडनं जे कर्म घडेल ते मी त्याला समर्पित म्हणते ना, त्याच्या अर्थी मला त्याला समर्पित करता येईल अशीच कर्म माझ्या देहातनं मला करता आली पाहिजे. मग हीच शिकवण समर्थांची आहे. मग समर्थ पुढे काय सांगतात, सभास्तवन झाल्यावर परमार्थ स्तवन. मग धन्य धन्य हा परमार्थ येथी धन्य धन्य हा नरदेह, 10वा दिला समास नरदेह स्तवन. धन्य धन्य हा नरदेह येथील अपूर्वता पाहो, जो जो की जे परमार्थ लावो तो पाववी सिद्धते. असा हा पहिला दशक स्तवनाचा झाला. दुसरा दशक मूर्ख लक्षणाचा आहे. पहिला समास मूर्ख लक्षणाचा दिला. जन्मला जयेचे उदरी तयासी जो विरोध करी, सखी मांडली अंतरी तो एक मूर्ख. म्हणजे जिच्या पोटी जन्माला आलाय तिलाच नको नको ते बोलतोय आणि जी कुठून आणली इकडून तिकडून तिला काय म्हणायचं ना, आई बहीण कुणाची आणि शेमडी माझी गुणाची. मग अशी अवस्था मनुष्य देहाची आहे हो. म्हणजे जिनी 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये वागवलं, त्या गर्भवासाच्या यातना सहन केल्या, त्या बाळंतपणाच्या यातना सहन केल्या, तिला आपण काय करतोय तर त्या आईचं बोल आपण नाकारतोय.
मग पुढे काय सांगितलं मूर्ख लक्षणामध्ये? मूर्ख लक्षण झाल्यानंतर उत्तम लक्षण दिला, कुविद्या लक्षण आहे, भक्ती निरूपण आहे, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, शुद्ध सत्वगुण, सद्विद्या निरूपण, विरक्त लक्षण आणि पडत मूर्ख लक्षण. मग हा दुसरा दशक जो आहे तो हा शेवटचा समास त्याच्यामध्ये पडत मूर्ख लक्षण आहे. मग पडत मूर्ख लक्षण म्हणजे काय हो? तर पडत मूर्ख लक्षण म्हणजे काय की शाणा असूनही मूर्ख. समर्थ म्हणले तो एक वेळेला तो मूर्ख परवडला, की त्या मूर्खाला काही कळत पण नाही. ज्याला काही कळत नाही तो मूर्ख परवडला हो, की त्याला मूर्खपणाचाच अभिमान असतो. मागे पण मी तो दृष्टांत दिला तुम्हाला, की एका मूर्खाला एवढा मूर्खपणाचा अभिमान होता, एवढा मूर्खपणाचा अभिमान होता की त्याला त्याच्या गावामध्ये सगळे मूर्ख मूर्ख म्हणायचे. त्याला फार भारी वाटायचं की बघा माझी ओळख, अख्ख्या गावात माझी काय ओळख आहे, काय ओळख आहे. पण त्याला हे कळत नव्हतं की त्याची मूर्ख म्हणून ओळख आहे. पण त्या मूर्ख म्हणून असलेल्या ओळखीचाच त्याला काय होता, मोठा अभिमान होता. आणि तो शेजारच्या गावात गेला, म्हटलं आता बघू मला इथे ओळखतात का. आणि शेजारच्या गावात गेला आणि पाण्याने भरलेल्या, पिण्याच्या पाण्याने भरलेल्या विहिरीमध्ये बुटासकट पाय त्या विहिरीमध्ये सोडून पाय हलवत बसला. आता त्यावेळेला स्त्रिया विहिरीवर पाण्याला जात होत्या. आता घरात पाणी आलंय त्यामुळे आता तो प्रश्न नाही. तर तो तिथे विहिरीमध्ये पाय सोडले त्याने बुटासकट, आणि 4 बायका पाणी भरायला आल्या तेव्हा त्या बोलल्या काय मूर्ख माणूस आहे. म्हटलं बघा शेजारच्या गावात पण मला ओळखतात. अरे पण तुला ओळखतात म्हणजे तुझी कर्म तशी आहेत ना, म्हणजे तू कर्मच अशी करतोय की तुझी वेगळी ओळख सांगायची गरजच नाही. मूर्खच असं करू शकतो ना. म्हणजे हा मूर्ख परवडला एक वेळेला, हा अगदी मूर्ख आहे ना तो परवडला. पण पडत मूर्ख समर्थ म्हणले, पडत मूर्ख म्हणजे कोण माहिती का? शाणा असून मूर्ख. म्हणजे ज्याला सगळं कळतंय, पाप काय पुण्य काय, खरं काय खोटं काय, सत्य काय असत्य काय, सगळ्या गोष्टी ज्याला कळतात तरीसुद्धा तो असत्याचीच बाजू घेतो, तरीसुद्धा तो पापाकडेच वळतो. म्हणजे त्याला म्हणायचं पडत मूर्ख. हा झाला दुसरा दशक. पहिला दशक स्तवनाचा, दुसरा दशक मूर्ख लक्षणाचा आणि तिसरा दशक सगुण परीक्षेचा. आता सगुण परीक्षेचा दशकसुद्धा संपत आला, 10वा समास आहे, म्हणून आपण मागची उजळणी घेतली. आता मागची उजळणी घेण्याची कारणं 2 आहेत. काही लोक आपल्याकडे नवीन आहेत, नवीन लोकांना पण कळलं पाहिजे की मागे 2 दशक होऊन गेले आणि आपण 3ऱ्या दशकामध्ये आपण जॉईन झालोय. आता अजून पुढे 20 दशक म्हणजे अजून पुढे किती दशक राहिले? 17 दशक राहिलेत अजून पुढे, बरोबर ना. तर आता हा 3ऱ्या दशकातला शेवटचा समास आहे वैराग्य निरूपण. मग ह्या वैराग्य निरूपणमध्ये 3ऱ्या दशकामध्ये दशक आहे सगुण परीक्षेचा. सगुण परीक्षा म्हणजे पहिलाच समास दिला जन्मदुःख निरूपण. जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर चळे नायसा, जन्म कर्माची आटणी, जन्म पातकाची खाणी, जन्म काळाची जाचणी नीच नवी, जन्म कुविद्येचे फळ, जन्म लोभाचे कमळ, जन्म भ्रांतीचे पडळ ज्ञानहीन, जन्म जीवासी बंधन, जन्म मृत्यासी कारण, जन्म हेची अकारण गथा गोवी. म्हणजे हे सगळं जन्म दुःख निरूपण एवढं भयंकर दाखवलंय की जन्म हेच मृत्यूला कारण आहे आणि जन्म हेच दुःखाला कारण आहे, असा हा जन्म दुःख निरूपण समास. त्याच्यानंतर सोगुण परीक्षा दिली. सोगुण परीक्षानंतर मातेच्या गर्भवासापासूनच्या ज्या यातना दाखवल्या, तर त्या शेवटी बघा ज्या वेळेला लहान असतो, जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर ते लहानपणाचं सगळं लहान आहे तोपर्यंत आई माझी, अगदी स्वर्गातली अप्सरा आली तरी त्याला आई आपली कुरूप असली तरी ती आईच प्रिय असते. मग नंतर हळूहळू मुलांमध्ये खेळायला लागला की त्याला आई वडील रागवतात, ते पण नको वाटत असते. लो लागला खेळाचा, आल्या गेल्या डायाचा आनंद शोकव आहे. मग हळूहळू मोठा झाला, मग नंतर लग्न केल्यानंतर नवरी आल्यानंतर सासूरवाडीचा झाला. सासूरवाडीचा का झाला तर घरात म्हणत असतात गणेश, गावात म्हणत असतात गण्या, आणि सासूरवाडीला झाला गणेशराव. मग ज्या वेळेला तो राव होतो, ज्या वेळेला मान मिळतो त्यावेळेला त्याचा ओढा तिकडेच जातो. त्याच्यामुळे त्यांनी आई वडिलांना विसरलं, इकडचे सगळे नातेवाईक विसरला आणि सासूरवाडीचा झाला, आता तिकडे राव झाला ना. मग ही अशी परिस्थिती. त्यानंतर पहिली मेली, दुसरी गेली, तिसरी केली, असं सगुण परीक्षेमध्ये 3 बायका केल्या. तरी संसाराचं कसं झालं, शेवटी मुलांनी बाजूला काढलं, कोपड बांधून दिलं. अशा सगळ्या अवस्थेमध्ये त्याची फरफट झाली. शेवट असा आला तरीसुद्धा देव आठवला नाही, आणि शेवट असा आला की अंगाची दुर्गंधी यायला लागली, नाकातोंडात किडे पडले, इतकी भयंकर अवस्था झाली की लोक शेजारून गेले की म्हणायचे मरे नाका. समर्थांनी स्पष्ट ओवीमध्ये लिहिलंय की लोक म्हणतात मरे नाका. मग लोक म्हणायला लागले की का मरण का येत नाही, कशाला हा यातना सहन करायला ठेवलंय देवा, ह्याला घेऊन जा. म्हणजे आपली पण तीच परिस्थिती असते. मग बघा ह्या अशा सगळ्या ह्याच्यामध्ये शेवटी त्याला आठवला देव,
शेवटच्या क्षणी देव आठवला, शेवटच्या क्षणी देव आठवून त्याचा उपयोग आहे का हो? सगळं आयुष्य कशामध्ये गेलं? म्हणून बघा आता हे सगळं सगुण परीक्षा झाल्यानंतर त्रिविध ताप दाखवले, आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप आणि आदिदैविक ताप. आता आध्यात्मिक ताप म्हणजे देहातले ताप. आध्यात्मिक ताप म्हणजे कुठले ताप दाखवले? तर देहातले. देहामध्ये जे खरूज, खवडे, पुळ्या, नारू, परत ताप आला, डोकं दुखलं, जे काही अंग दुखलं, हात दुखला, पाय दुखला, जे काही देहातले ताप आहेत त्याला आध्यात्मिक ताप म्हणायचं. आणि जे ह्याचे ताप आहेत, बाहेरून आलेले ताप आहेत, त्याला कुठले ताप म्हणायचं? तर आदिभौतिक ताप म्हणायचं. म्हणजे एखादा ॲक्सिडेंट झाला, कुठे ठेच लागली दगडाने, किंवा बाहेरून जे येणारे ताप आहेत तर त्याला काय म्हणायचं? आदिभौतिक ताप. आणि जे शुभाशुभे कर्माने जना देहाते यमयातना, म्हणजे शुभ अशुभ कर्माने देहाला जी यमयातना आहे त्याला काय म्हणायचं? आदिदैविक ताप. मग असे त्रिविध ताप दाखवले. मग जो त्रिविध तापातून पळून निघाला तोच काय दाखवला? समर्थांनी परमार्थाचा अधिकारी दाखवला. मग असे ते त्रिविध ताप दाखवले. त्रिविध ताप झाल्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये समास दिला आपल्याला मृत्यू निरूपण. मग मृत्यू निरूपणमध्ये सुद्धा आपण पाहिलं की सगळे गेले की नाही? कोण राहिलं का? काय सांगितलं समर्थांनी मृत्यू निरूपणमध्ये? बघा, मृत्यून म्हणे हा क्रूर, मृत्यून म्हणे हा झुंजार, मृत्यून म्हणे हा संग्राम समरंगणी, मृत्यून म्हणे हा कोपी, मृत्यून म्हणे हा प्रतापी, मृत्यून म्हणे उग्ररूपी महाखळ, मृत्यून म्हणे बलाढ्य, मृत्यून म्हणे धनाढ्य, मृत्यून म्हणे आढ्य सर्वगुणे. मृत्यू काहीच म्हणत नाही की हा कोण आहे, काय आहे, मी ह्याला कसा नेऊ, काहीच म्हणत नाही मृत्यू. मग असं ही मागची उजळणी झाली. आता एक 5 मिनिटात आपण उजळणी घेतली, 10 मिनटं गेले. पण हा शेवटचा 10वा समास असल्यामुळे आपण मागची उजळणी घेतली. तरी पण मला मागे थोडंसं जाऊन पुढे जायला आवडतं नेहमी. तुम्ही नेहमीच बघत असता की जरी आपण पुढच्या दशकात गेलो, आता आपला 4था दशक आहे, 3रा दशक झाला, 4था दशक नवविधा भक्तीचा आहे. नवविधा भक्ती म्हणजे पुढचं सांगते, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आणि आत्मनिवेदनम. आणि 10वा समास आहे मुक्ती चतुष्टय. म्हणजे 4था दशक पण मी आता सगळा सांगून टाकला. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की मागचं पुढचं बघूनच आपल्याला चाललं पाहिजे, नाही तर मागचं पुढचं पाठ मागचं सपाट असं नको व्हायला. म्हणून हा आता वैराग्य निरूपण समर्थांनी जो दिला आहे, दशक 3रा आणि समास 10वा वैराग्य निरूपण. मग समर्थांना काय सांगायचं याच्यामध्ये की अवस्था कशी असते? समर्थांनी आत्तापर्यंत इथून पुढं खरं तत्त्वज्ञान सांगायला समर्थांनी सुरुवात केलेली आहे. आत्तापर्यंत होतं ते स्तवन होतं, मूर्ख लक्षणं होती, ताप होते, त्रिविध ताप होते, मृत्यू निरूपण झालं. पण याच्यामध्ये ना कुठे आपल्याला तत्त्वज्ञान दिसलं नाही. आता इथनं पुढं खरं तत्त्वज्ञान सुरू झालं. जे तत्त्वज्ञानाचा भाग आहे ना तो समर्थांचा इथनं पुढं सुरू झाला. मग समर्थ काय सांगतात माहिती आहे का? की हे मनुष्याचा देहच पहिलं, मनुष्याचा जन्म हाच पहिला काय आहे तर अपूर्ण आहे. मनुष्याचा जन्मच काय आहे तर अपूर्ण आहे. अपूर्ण का म्हणायचं आहे हो? तुमचं आमचं आयुष्य कसं आहे? अपूर्ण आहे. पूर्ण आहे का? सांगा बरं भावेश महाराज, आयुष्य आपलं पूर्ण आहे का? पूर्ण आहे का अपूर्ण आहे? अपूर्ण आहे. अपूर्णच आहे. आणि का अपूर्ण आहे? का अपूर्ण आहे? कारण आहे ना, आपण आपल्याला माहीत नाही आपलं झालंय किती आयुष्य ते आपण सांगू शकतो. पहिली गोष्ट, आपल्याला जन्म मरण पण आपल्या हाती नाही, बरोबर ना? आपल्या हाती काय हो? अपूर्ण आयुष्य आपलं का म्हणायचं? कारण आपण एखादं कार्य पूर्ण करायला घेतलं. समजा आता मी घर बांधायला घेतलं, तर घर पूर्ण बांधून होईपर्यंत मी जगेन याची शाश्वती आहे का? बरं, ते घराचा लांबचा भाग झाला. मी आत्ता रात्री झोपल्यानंतर उद्या मी उठेल याची शाश्वती आहे का? माझ्या आयुष्यामध्ये जर का एवढे क्षण लिहिलेले आहेत किंवा एवढंच आयुष्य लिहिलेलं आहे, सरता संचिताचा शेष नाही क्षणाचा अवकाश, भरता निमिष जाणे लागे. मग एवढंच जर का आपल्या हाती काहीच नाही, आपल्या हाती काहीच नाही, ना जन्म ना मरण आपल्या हाती आहे. मग आपल्या हाती काय आहे? तर याच्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की तुमच्या आमच्या हाती फक्त काय आहे की आपल्याला आयुष्य कसं जगायचं आहे हे तुमच्या आमच्या हाती दिलं आहे देवाने.
लक्षात घ्या भावेश महाराज, आपल्या हातचं सगळंच काढून घेतलेलं नाही भगवंतानी. आपल्या हातचं सगळंच काढून घेतलेलं नाही. आपल्या हाती काय ठेवलेलं आहे की आपल्याला कसं जगायचंय हे आपल्या हाती ठेवलंय ना. मग कसं जगायचंय, होय होय. कसं जगायचंय? त्यानंतर जर आपण विचार केला तर तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हा बरोबर, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मग आपल्याला पाहावे आपण असे आपल्याला अंतर्मुख होऊन आपल्याला ठरवायचं आहे, विवेकातनं ठरवायचं आहे की हे आयुष्य मला कुठे घालवायचंय. एक क्षण सुद्धा ते त्या भगवंताविना गेला ना तर आपल्याला तळमळ लागली पाहिजे की अरे माझा एक क्षण आहे ना भगवंता तुझ्या नामाविना गेला. देवाची द्वारे उभा क्षणावर त्याने मुक्तिचारी साधी येल्या. हा, तर प्रत्येक वेळेला प्रमाण देऊ नका. काय होतंय मी सांगितल्यावर द्या, मग लिंक तुटते. तर काय करायचं माहिती आहे का की भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपला पूर्ण काळ सारावा चिंतने. अखंड आपला काळ आहे ना त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये खाता पिता उठता बसता कोणताही धंदा करता नामस्मरण सांडू नको म्हटलंय. का सांडायचं नाही? तर अखंड मला तारणारं तेच आहे. ही नामरूपी नाव आहे ना, हीच मला भवसागरातून पार करून नेणार आहे. हा संसाररूपी भवसागर आहे हो. ह्या आता दाखवलं याच्यामध्ये तो आत्ताचा जो समास आहे ना, समास फार मोठा आहे. आपण लवकरात लवकर समासाकडे वळलं पाहिजे, कारण समास आजचा जवळजवळ मला वाटतं 74 ओव्यांचा आहे. तर ह्या थोडक्यात आपण हे करून आपण समासांच्या ओव्यांकडे जाऊया. तर काय सांगायचं आहे माहिती आहे का की जे आपलं आयुष्य आहे तो त्याच्यामध्ये आपल्या हाती ठेवलं आहे की आपण कसं जगायचं किंवा आपण आपला काळ कसा घालवायचा. तर तो काळ मला कसा घालवायचा आहे, तर अखंड मला त्या भगवंताच्या नामामध्ये तो काळ घालवता आला पाहिजे. आणि वैराग्य निरूपणमध्ये समर्थांनी तेच सांगितलंय सगळं की भगवंताच्या नामस्मरणामध्ये काळ का घालवायचा. तर त्याच्यासाठी समर्थांनी हा अख्खा एवढा मोठा समास दिलेला आहे. तर आपण आता समास बघूया. श्रीराम समर्थ. संसार म्हणजे महापूर. बघा पहिल्याच ओळीमध्ये समर्थ काय सांगतात, संसार म्हणजे महापूर आहे. संसार म्हणजे काय आहे? महापूर आहे. माझी जलचरे अपार. त्याच्यामध्ये जलचरे ना असंख्य आहेत. जलचर म्हणजे काय? जलचर प्राणी. मग त्या संसाररूपी महापुरामध्ये जलचर प्राणी असंख्य आहेत. डंकू धावती विकार काळ सर्प. आणि ते काळ सर्प कधी आपल्याला दंश करतील सांगता येत नाही. असा हा संसाररूपी महासागर आहे. आशा ममता देही बेडी. ह्या आशा आणि ममता, आशेला काय वाटतं माहिती आहे का? अजून पाहिजे. आणि ममता सुटतच नाही, मोह सुटतच नाही. सुटते का? मग ह्यांनी काय केले आपल्याला? बेडी म्हणजे बांधून ठेवलं. आशा ममता देही बेडी सुसरी करता ती ताडा तोडी. म्हणजे हे जलचरामध्ये जो संसाररूपी महापूर आहे त्या महापुरातले हे जलचर दाखवलेत बरं का भावेश महाराज. संसाररूपी महापुरातले हे जलचर दाखवलेत. आशा ममता देही बेडी सुसरी करता ती ताडा तोडी. नेहून दुःखाच्या साकडी मज घालिती. नेहून दुःखाच्या साकडी माझी घालिती. काय सांगितले की हे सगळे काय करतात? मला दुःखाच्या ह्याच्यामध्ये लोटतात. म्हणजे पाहायला गेलं तर आशा ममता देही बेडी सुसरी करता ती ताडातोडी. नेहून दुःखाच्या साकडी माझी घालिती. अहंकार नखरे उडविले. हा अहंकाराचा नखरा माणसाला किती उडवतो. मी माझं आणि भ्रांतीचं ओझं. अहंकार म्हणजे काय? अहंकार म्हणजे काय? मी माझं, मी 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 सगळं म्हणजे शेवटपर्यंत हे मी केलं, ते मी केलं, ते मी केलं, ते मी केलं, हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे. अरे पण हे भ्रांतीचं ओझं आहे. ही तुझी भ्रांत आहे. ही तुला झालेली भ्रांत आहे की हे तू केलं तुझं आहे, तू केलं तुझं आहे. ही भ्रांत आहे. मग ह्या भ्रांतीतनं आपण कधी बाहेर येणार? आणि माझं काबाड ओझं. तर हे ओझं मला कुठे ठेवलं पाहिजे हो? सगळं गाठोडं बांधायचं आणि त्याच्या पुढे ठेवून टाकायचं. भगवंता तुला माहिती हे कोणाचं आहे? हे तुझंच आहे. हे तुझ्या कृपेने. प्रत्येक गोष्ट ना त्याच्या कृपेने म्हटलं ना की आपण त्याच्यात अडकत नाही.
भगवंता हे घर आहे तुझ्या कृपेने, मुलं तुझ्या कृपेने, सगळं काय आहे ते तुझ्या कृपेने, हा संसार तुझ्या कृपेने, कसा चालवायचा तुझं तू बघ. म्हणजे सगळ्यातनं काय होतं माहिती आहे का, आपण मोकळे होतो. आणि मग काय सांगितलं, अहंकार नखरे उडविले. तो अहंकाराचा नखरा आहे ना, तो मनुष्य देहाला एवढा उडवतो आणि नेहून पाताळी बुडविले. म्हणजे एवढा उंच उडवतो तो अहंकाराचा नखरा, एवढा उंच उडवतो आणि शेवटी कुठे बुडवतो, नेहून पाताळी बुडविले. तेथून या सोडविले नवचे प्राणी. मग तिथून सोडवायला तुला येणार कोण? अहंकार नखऱ्याने उडवलं, नेऊन पाताळी बुडवलं. बळीला कुठं घातलं? बळीला कुठं घातलं? पाताळात घातलं की नाही? बरोबर की नाही? पाताळात घातलं. मग बघा, हा जो अहंकार आहे तर हा माणसाचा जातो का हो सहजासहजी? जात नाही. हा, आणि तो एकटा पण येत नाही. तो येताना एकटा येतो का? अहंकार येताना एकटा येत नाही हो. तो स्पीकर बंद करा, मग काय होतं इकडे हे होत नाही. अहंकार येताना एकटा येत नाही, मग तो अशी साखळी घेऊन येतो. अहंकाराची काय आहे? साखळी येऊ. अभिमाने, पहिला अहंकार, अभिमान म्हणजे अहंकार. अभिमाने उठे मत्सर ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. एकदा अभिमान आला, अभिमाने उठे मत्सर, मग द्वेष मत्सर निर्माण होतो. मत्सरे उठे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. मग असा तो अहंकार एकटा येत नाही. म्हणून त्या अहंकाराला जवळ थारा द्यायचा नाही हो. पुढे सांगितलं, काम मगर मिठी सुटे ना. आता ही कामाची मगर मिठी आहे, सुटते का? आला लेट आणि बनला शेठ, बरोबर ना? हां, तर हा जो काम आहे तर ह्याची मगर मिठी सुटत नाही. काम मगर मिठी सुटे ना, तिरस्कार लागला तुटे ना, मद मत्सर ओटे ना भुली पडली. तिरस्कार लागला तुटे ना, मद मत्सर ओहटे ना भुली पडली. मग आपल्याला भुरळ घालणारे कोण आहे? याच्यामध्ये जे आहेत ना, आयुष्य पहिलं अपूर्णच आहे. त्या अपूर्ण आयुष्यामध्ये हे सगळे विषय आहेत. कामे, क्रोधे, लोभे, मद मत्सर, दंभ, संशय, चिंता, कामना, भावना, ईशना, वासना, कल्पना. मग हे सगळे जे आहेत ना, तर हे सगळे आपल्याला कुठं नेऊन घालणार आहेत? नेहून पाताळी बुडविले. काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागला तुटेना, मद मत्सर ओटेना भुली पडली. वासना धामीन पडली गळा. वासनेची धामीन दाखवली. धामीन म्हणजे काय असते हो? धामीन कोणाला माहिती आहे का? धामीन काय असते? धामीन, वासना धामिनी पडली गळा. सर्प जातीचाच एक असतं ते धामणी. सर्प आहे, सर्प. धामण साप आहे ते. हा, पण ते कुठं राहतं? असतं कुठं? झाडावर वरती का खाली? झाडावर. पाण्यात असतंय का? बरं. पाण्यात नाही. धामीन पाण्यातली असती. धामीन पाण्यात नाही. बरं, पाण्यात का असे ना? पाण्यात का असे ना? मगर असते. हिरोळा असतो. बरोबर. ही वासना धामीन आहे ना, ही पडली गळा आणि घालून वेटोळे वमी गरळा. ती वासना धामीन आहे ना, ती तुमच्या आमच्या गळ्यामध्ये पडली आहे, समर्थ म्हणतात. आणि घालून वेटोळे वमी गरळा, जिव्हा लाळी वेळोवेळा भयानक. आणि ती वेळोवेळा भयानक विष ओकत असते. अशी ही वासना धामीन काय झाली, तुमच्या आमच्या गळा पडलेली आहे. ओंकार दादा स्पीकर म्यूट करा. बोलण्यापुरतं काढलं ना, नंतर आठवणीने म्यूट करा. वासना धामिनी पडली गळा, घालून वेटोळे वमी गरळा, जिव्हा लाळी वेळोवेळा भयानक. माथा प्रपंचाचे ओझे. काय सांगितलं बघा? माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे. माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे. बुडताही न सोडे फुंजे कुळाभिमान. बुडलाय हा या संसाररूपी महासागरामध्ये, बुडतोय तरी पण सोडत नाही हो. आपण एखाद्या बसमध्ये बसलो तरी ते आपलं जे काही ओझं आहे, गाठोडा आहे, ते डोक्यावरच घेतलं तर चालेल का भावेश महाराज? शैलेजाताई, नाही चालणार की. आपण बसमध्ये बसलोय तर मग बसमध्ये बसल्यानंतर ओझं कुठं ठेवलं पाहिजे? डोक्यावर आपल्याच. डोक्यावर कसं ठेवून चालेल? काय प्रवास कसं काय होणार मग? हा, मग ते आपण जर का आता या
परमार्थरूपी गाडीमध्ये बसलो आहे, तर आपलं ओझं आपण आपल्याच डोक्यावर का बरं ठेवायचं? आता कालचाच प्रसंग, काय करायचं आहे आपल्याला? संसार सांगितलंय ना समर्थांनी, डावीकडे टाकून द्यायचा, कसा होईल तसा होईल. उजवीकडे मला परमार्थ घेता आला पाहिजे. आणि इथे तुम्ही आम्ही एवढ्या बघा 9 कधी वाजतात, 9 कधी वाजतात, एवढ्या ह्यानी आपण 4 लोक का जमेना, पण ती 4 लोक असली तरी निष्ठेची येतो. आपल्याला काय करायचं इथे 100 लोक 200 लोक जमा करून काय करायचे? किंवा आता त्यावेळेला एकनाथ महाराज काय करायचे की त्यांच्या कीर्तनाला लोकांनी यावं म्हणून एकनाथ महाराज काय करायचे? साखर वाटायचे, बरोबर. मग आता इथं आपल्या प्रवचनाला लोकांनी यावं म्हणून काय आपण गुगल पे करायचं का प्रत्येकाला की दर आठवड्याला तुम्ही प्रवचनाला जॉईन व्हा, तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे येतील म्हणून? कसले आर्थिक व्यवहार इथं कराय आणि काय 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 करायचं आहे आर्थिक घेऊन? माहिती आहे की सगळं इथंच ठेवायचं आहे. किती अगदी तो जग जग जिंकणारा सिकंदर एवढा सगळं जग जिंकलं, पण शेवटी असे करून गेला की नाही, की काहीच नाही. काय घेऊन जातं हो? एवढे मागच्याच समासामध्ये समर्थांनी दाखवलं, एवढे आले किती, गेले किती, सगळे हरिहर ब्रह्मादिक, मृत्यू पावती सकळीक. हरिहर ब्रह्मादिक सुद्धा त्यांचा अवतार कार्य संपल्यानंतर त्यांना सुद्धा देह ठेवावा लागला काहीतरी कारणाने. तर मग तुमच्या आमची काय अवस्था आहे? एवढे 6 कोटी आयुष्य रावणाला होतं, त्याला सुद्धा देह ठेवावा लागला. जे अमर होते त्यांना सुद्धा देह ठेवावा लागला. अमर सेविताचं पावला मृत्यू राहो, तो राहो सुद्धा अमर पिऊन सुद्धा मेला. ते काय अमर होण्यासाठी अमृत पिऊन सुद्धा तो राहून मेला. म्हणजे पाहायला गेलं ना तर अवस्था कशी आहे बघा, की अमर कोणाला म्हणायचं? ज्याचं नाव मागे राहिलं ना तो खरा अमर हो. आता जोपर्यंत पाहायला गेलं तर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे किंवा जोपर्यंत हा सगळा जगाचा कारभार आहे, तोपर्यंत ज्ञानेश्वरी राहणार आहे, तोपर्यंत गाथा राहणार आहे, तोपर्यंत दासबोध राहणार आहे, तोपर्यंत हे संतांचं एकनाथी भागवत राहणार आहे, तोपर्यंत सगळं व्यासांनी लिहिलेले सगळे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे, हे सगळे तोपर्यंत राहणार आहेत. मग हे आपल्याकडून पुढच्या पिढीला, पुढच्या पिढीकडून त्यांच्या पुढच्या पिढीला आपण जर का ही परंपरा चालू ठेवली तर आपल्यानंतर कोणीतरी चालू ठेवेल ना, की बाबा ज्योतिताईंनी त्यांच्या रघुनाथ फाउंडेशनमध्ये त्यांचा 8 तास होता की सगळे ग्रंथ सगळ्यांच्या घरोघरी पोचले पाहिजे. तर हेच आपण पुढे चालू ठेवलं पाहिजे. मग पुढे आपली मुलं, आपल्या मुलांची मुलं, हा वारसा असा पुढे बघा. आता 700 वर्ष 1000 वर्षापासूनचं 900 वर्षापासूनचं जर का आपल्यापर्यंत आहे, आदी शंकराचार्यांपासून वाङ्मय आपल्यापर्यंत आहे, तर हे पुढे चालत राहणारच आहे. मग याला म्हणायचं अमरत्व, याला काय म्हणायचं? याला म्हणायचं मरावे परी कीर्तिरूपी उरावे. मग बाकी समर्थांनी काय दाखवलंय की वासना धामीनं, आपण कुठे होतो? वासना धामीनं पडली गळा, घालून माथा प्रपंचाचे ओझे, घेऊन म्हणे माझे बुडताही न सोंडी पूजे कुळाभिमान. बुडत चाललाय या वासनेच्या महापुरामध्ये, या ह्याच्यामध्ये बुडत चाललाय, तरी कुळाभिमान सोडत नाही. कुळ आणि कुळाचा अभिमान. पडिले भ्रांतीचे अंधारे, नागविले अभिमान चोरे, आले अहंतेचे काविरे भूतबाधा. दुसरी कुठली भूतबाधा नाही हो, हे भ्रांत आणि अभिमान याचीच बाधा होणं म्हणजेच भूतबाधा झाली. समर्थ म्हणतात, बहुतेक आवर्ती पडले, प्राणी वाहतची गेले, जेही भगवंतास मोबाईले भावार्थ बळे. मग कोणते वाचले त्याच्यातनं? ह्या महापुरामधनं, या वासना नदीच्या महापुरातनं वाचलेत कोण? फक्त जो भगवंताला शरण गेला ना. आता परवाच दिवशी आपल्याला महाराजांनी सांगितलं, राजकुमार महाराजांनी सांगितलं की कोळी जाळं टाकतो, जाळं टाकल्यानंतर त्या जाळ्यामध्ये बाकीचे सगळे मासे येतात बाहेरचे, पण ते पायापासले येतात का भगवंताच्या? नाही येत, कारण ते चरण धरून असतात ना, ते पायापाशी असतात. म्हणजे आपण पण त्या कोळ्याच्या पायापाशीच राहायचं आहे.
अखंड आपण तो कोळी आहे ना, तो कोळी कळला पाहिजे आपल्याला. आपला पांडुरंग म्हणजे आपला कोळी आहे आणि त्या पांडुरंगाचे पाय असे घट्ट धरून ठेवायचे आपण की तुमचे चरणविना देखा राहू न शके क्षणिका संसार सागरा तारका तुझी देवा कृपा सिंधू. भगवंता तुझ्या चरणापासून मला कधी वेगळं करू नको. असं त्या भगवंताचे चरण आपण काय करायचे, घट्ट धरून ठेवता आले पाहिजे, म्हणजे आपण त्या जाळ्यामध्ये अडकणार नाही. आणि ते जाळं म्हणजे कुठलं जाळं माहिती आहे का, की ते जाळं आहे 84 लक्ष योनीचं. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम. परत 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 त्या किती वेळा जन्म यावी नित्य व्हावे फजित. का फजिती करून घ्यायची आपली हो आपण, परत परत जन्माला येऊन परत परत तो गर्भवास, परत परत तो नरकवास, परत परत हे सगळे भोग. जन्माला आल्यापासून काय थोडं आहे का, सगळं जन्मदुःख निरूपणमध्ये दाखवलं आहे. आईने पाळण्यात घातलं, त्या ह्याच्यामध्ये सुद्धा गुरुचरित्रामध्ये सुद्धा दिलं आहे. फार सुंदर आहे ते, की आईने पाळण्यात घातलं, झोका दिला, पाळण्यामध्ये विंचू असतो, तो विंचू दंश करतो विंचू, पण बाळ रडतंय, पण त्या बाळाला सांगता येत नाही कारण वाचा नाही बोलायला. त्या बाळाला सांगता येत नाही की मला विंचू चावला पाळण्यामध्ये. मग आईलाही कळत नाही की हे रडतंय बाळ. मग आईला वाटतं की रडतंय म्हणजे त्याचं पोट दुखतंय, मग त्याला औषध पाजते आई. मग औषध पाजते, परत पाळण्यात ठेवते, तो विंचू परत दंश मारतोय, परत बाळ रडतंय, मग परत त्याला दूध पाजते आई. पण आईला कुठं कळतंय की हे बाळ का रडतंय म्हणून. ही सगळी व्यथा सांगता येत नाही. आणि मग हळूहळू मग बोलायला लागतंय, मग चालायला लागतंय, मग सगळं मागे दाखवलं आहे आपल्याला जन्मदुःख निरूपणमध्ये. तर मग पुढे काय सांगितलं समर्थांनी, देव आपण घालून उडी, देव आपण घालून उडी, तयासी नेले पहिलं थडी, येर ते अभाविक बापुडी वाहताची गेले. मग काय सांगितलं आहे बघा, वरच्या ओवीत काय सांगितलंय की जेही भगवंतासी बोभाईले भावार्थ बळे. ज्यांनी भगवंताला भावार्थ बळाने आर्ततेने हाक मारली ना, तेवढे मात्र ह्या भवसागरातून वाचले. आणि मग ते कसे वाचले तर पुढच्या ओवीत दिलंय, देव आपण घालून उडी. मग त्या देवाने काय केलं तर आपण स्वतः उडी घातली. देव आपण घालून उडी, तयासी नेले पहिलं थडी, येर ते अभाविक बापुडी वाहतची गेले. आणि जे भगवंताला विसरले ना, ते मात्र ह्या महापुरामध्ये काय झाले, वाहतच गेले. म्हणून वासना नदी महापुरी, प्राणी बुडताच ग्लांती करी, तेथे उडी घालून तारी तो सद्गुरू जाणावा. तुम्हा आम्हाला या वासनेच्या नदीमध्ये जो येऊन वाचवतो ना, तर त्याला तो सद्गुरू जाणावा म्हणून सांगितलंय. आणि पुढे सांगितलंय, भगवंत भावाचा भुकेला, त्याला दुसरं काय लागत नाही हो, तुमचा नारळ नको, काय नको. अहो नारळ देणारे सुद्धा तुम्ही आम्ही किती लबाड आहे बघा. नारळ देणारे काय आपण शाणे होय. नारळ आपण देवाला फोडतो आणि त्या नारळाचे अगदी जेवढे होतील तेवढे बारीक तुकडे करून तिथं 5 तुकडे ठेवतो, बाकीचा नारळ घरी, बरोबर ना. मग तो घरी नारळ आणताना मनामध्ये येताना भावना काय असते, याची मी नारळाची वडी करू का, याचे मी मोदक करू का, मी याची चटणी करू का, मी याला भाजीला घालू. म्हणजे किती वासना त्याच्यामध्ये अडकल्या तुमच्या आमच्या भगवंताला फोडलेल्या नारळामध्ये. तिथं जर का 4 लोक उभी असतील ना, तर तो नारळ त्यांना वाटून देण्याची सुद्धा आपली इच्छा नसते. मी माझं सांगते, तुमचं तुम्हाला माहिती. म्हणजे पाहावे आपण असे आपण, मी माझा भाव सांगते हो, मी तुमचं सांगत नाही कोणाचं. म्हणून होतंय काय माहिती आहे का, की तो नारळसुद्धा आपण पूर्णपणे त्याला देत नाही. मग त्याला आपण कुठला नारळ देतो, आपण किती लबाड आहे बघा. म्हणजे मनुष्य देह किती लबाड आहे. आपण त्याला सगळा अख्खा नारळ केव्हा देतो माहिती आहे का, तो नारळ तिथं जेव्हा नासका निघतो ना, देवा आता सगळा तुलाच, यातलं मला काहीच नको. आणि परत अजून परत म्हणजे अतिशोक्ती बघा त्या मनुष्य देहाची. म्हणजे तिथं देवाला तर नासका ठेवतो, परत म्हणतो तुला पावला. परत काय म्हणतो, म्हणजे नासका तेवढा देवाला पावला आहे की नाही. आणि चांगला असेल तो अगदी तुकडे तुकडे ठेवून बारीक बारीक आणि तो घरी घेऊन येणार. म्हणजे हे मनुष्य देहाची लबाडी दाखवली हो इथे. मग पुढे काय सांगितलं, भगवंत भावाचा भुकेला, काय लागत नाही हो, तुझा नारळ पण नको, तो म्हणतो तुझं काहीच नको मला, तुझा फक्त शुद्ध भाव मला पाहिजे. भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखून भुलला, संकट पावी भाविकाला रक्षित असे. मग तो भावार्थ देखून काय होतोय तर तो भुलत असतोय. म्हणून तो जर का आपल्या संकटामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्यासाठी धावत यावा असं वाटत असेल, तर पूर्ण मला त्याला समर्पित होता आलं पाहिजे. जयास भगवंत आवडे, तयाचे देवास साकडे. ज्याला भगवंत आवडतो ना, त्याचं सगळं साकडं देवाला आहे. आपल्याला भगवंत आवडतो ना, मैं तेरे नाम पे तू मेरे काम पे.
मी जर का त्या भगवंताच्या अखंड नाम चिंतनात असेल तर माझी कामं करायला तो नक्कीच येणार आहे हो. तुकाराम महाराजांच्या घरी जर का भाजीच्या पिशव्या भगवंतांनी नेऊन पोचवल्या पाहुणे येणार म्हणून, किराणा आणायला तुकाराम महाराज बाहेर गेले, ते पांडुरंगाच्या नामस्मरणात रमले एवढे, तर त्यांना लक्षच राहिलं नाही की घरी आवडीला मला सामान आणून वाण सामान द्यायचं आहे, लोक येणार आहेत, पाहुणे येणार आहेत. पाहुणे आले, जेवून पण गेले आणि मग तुकाराम महाराजांना आठवलं, अरे आपल्याला तर वाण सामान आणायला आपण बाहेर आलो होतो. मग घरी जाऊन बघतात तर सगळं व्यवस्थित सगळं कार्यभाग झालेला होता. मग विचारलं असं कसं काय, तर म्हणले अहो तुम्हीच नाही का पिशव्या देऊन गेलं. अरे भगवंता, तेव्हा कान धरले भगवंता, अरे माझ्यासाठी तुला यावं लागलं. म्हणजे काय की तू मेरे नाम पे मैं तेरे काम पे, हा भगवंताचा नियम आहे की तू माझं नामस्मरण करत असशील तर तुझ्या सगळ्या संसाराची जबाबदारी माझी. मग जयास भगवंत आवडे तयाचे देवासी साकडे, संसार दुःख सकळी उडे निजदासाचे. मग त्याचे संसार दुःख राहतच नाही हो, कारण ज्याला भगवंताची आवड आहे ना त्याचं संसार दुःख राहतच नाही. जे अंकित ईश्वराचे तयास सोहळे निज सुखाचे. जो भगवंताचा अंकित आहे त्याला सोहळे कशाचे आहेत तर निज सुखाचे आहे. धन्य तेची दैवाचे भाविक जनम, जैसा भाव जयापासी तैसा देव तयापासी, जाणे भाव अंतरसाक्षी प्राणी मात्रांचा. जैसा पहिल्याच दशकातल्या पहिल्याच समासात समर्थांनी सांगितले, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयाशी तेची प्राप्त. जो द्वेष मत्सर करत असेल एखाद्याचा त्याला तीच प्राप्ती आहे. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, त्याला तेच प्राप्त होणार आहे. मग बघा पुढे दिलं, जरी भाव असील माईक तरी देव होय महाठक, नवल तयाचे कौतुक जैशास तैसे. जर का भाव आपला वरवर असेल ना, मनी नाही भाव, माईक म्हणजे वरचा बरं का. जर भाव असेल माईक तर देव होई महाठक, आपण ठक तर तो महाठक आहे. नवल तयाचे कौतुक जैशास तैसे, त्याचं कौतुकच बघा कसं आहे, तो जशास तसा आहे. मग माईक भाव म्हणजे काय, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. तो का भाजीपाला आहे का, तो आशाने पावेल का आपल्याला. मनामध्ये शुद्ध भाव पाहिजे. मग जैसे जयाचे भजन तैसेची दे समाधान, भाव होता किंचित नुन्य आपणही दुरावे. मग त्याच्यावरचा भाव जर का आपला कमी झाला ना तर तो भगवंत आपल्यापासून काय जातो, दूर जातो. कारण त्याला फक्त काय लागतो, अंतकरणातला भाव लागतो. दर्पणी प्रतिबिंब दिसे जैशास तैसे भासे, तयाचे सूत्र असे आपणाच पासी. मग बघा आपण आरशात बघायला गेलो तर जसं आहे तसंच दिसणार ना. आम्ही आरशात बघायला गेलो तर तुमचं आमचं रूप वेगळं दिसणार आहे का. मी जर का आरशात बघायला गेले तर माझ्या जागेवर शैलजाताई दिसणार आहेत का, मला नाही दिसणार. किंवा मी आरशात बघायला गेले तर माझ्या जागेवर ह्या ताई कोण आहेत, संगीताताई दिसणार आहेत का, मला नाही दिसणार. मग मी आरशात बघायला गेल्यानंतर मीच समोर मला स्वतःलाच दिसणार ना. मग काय सांगितलंय की दर्पणी जैसे दिसे जैस्यास तैसे भासे, तयाचे सूत्र असे आपणाच पासी. मग तसंच देवाचं पण आहे ना की जशी आपण भक्ती करू तसाच तो आपल्याला प्रसन्न होणार आहे. जैसे आपण करावे तैसेची तेने व्हावे, जरी डोळे पसरून पाहावे तरी तेही वटारे. बघा म्हणजे आता हे आरशातलं दाखवलंय बरं का. आता तुम्ही प्रवचन सुटल्यानंतर प्रयोग करून बघा, त्या आरशासमोर डोळे वटारायचे, मग समोरचं काय करल समोर पण डोळे वाटारलेलेच दिसणार. तुम्ही जीभ बाहेर काढली, समोर जीभ बाहेर काढलेलीच दिसणार. तुम्ही कितीही वेडे वाकडे हावभाव केले तेच समोर तुम्हाला दिसणार आहे. पुढे काय सांगितलंय, भुकुटीस घालून मिठी, पाहता क्रोधे तैसी उठी, आपण हास्य करिता पोटी तेही आनंदे. जैसा भाव प्रतिबिंबाला तयाचाची देव झाला, तो जैसे भजे त्याला तैसाची ओळे. मग जसं त्या देवाला आपण भजतो तशीच त्याची आपल्याला प्राप्ती होणार आहे. भावे परमार्थाची या वाटा, वाहती भक्तीची या पेठा, भरला मोक्षाचा चोहटा सज्जन संगे. आता हा जो आहे, ही सभा जी आहे ही मोक्षासाठी भरलेली आहे हो. आम्हाला याच्यातनं कशाची अपेक्षा नाही. आपण इथे 9 ते 10 जे जमा होतो सगळेजण, आपल्याला कशाची अपेक्षा आहे का हो.
प्रत्येकाच्या मनामध्ये एवढा शुद्ध भाव आहे की मला काय करायचं आहे की कोणी का महाराज असे ना, मला फक्त श्रवण करायचं आहे, जे काही माझ्या कृतीनुसार मला घेता येईल. कालच आपल्याला कोणाचा तरी माईक चालू आहे का, कालच आपल्याला सांगितलं की हां माईक चालू आहे बहुतेक कोणाचं तरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण पुढे माईक बंद चालू ठेवू नका. मंगलताई मारणे. हां विनंती करते जरा आपल्या माईककडे लक्ष द्या. काय होतं, लिंक तुटली ना. की कालच आपल्याला महाराजांनी काय सांगितलं, सोमवार आपले वैभव महाराज काय सुंदर ओव्या गेल्या कालच की जरी किती पाणी असेल, अगदी नदी वाहत असेल तरी आपण किती घेणार त्यातलं, आपल्याला पाहिजे तेवढंच घेणार ना, बरोबर ना. जरी काय म्हटले, जरी उदकमय सकळ, थोडी आठवली म्हणून सांगते, जरी उदकमय सकळ झाले असेल महितळ, तरी आपण घेपे केवळ आरतीचं जोगे, तरी तुला तुझ्या जोगं तर घेता आलं पाहिजे. माऊलींची कालच गेलेली ओवी आहे, तुझ्या जोगं आपल्या जोगं तरी आपल्याला घेता आलं पाहिजे, आरतीचं जोगे, जेवढं तुला पाहिजे तेवढं तरी घे. मग तसं भावे परमार्थीचे या वाटा, वाहती भक्तीचे या पेटा, भरला मोक्षाचा चोहटा संत संगे. भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले, जे भजनाला लागले ना ते ईश्वरी पावन झाले. म्हणजे आपल्याला काय व्हायचंय तर त्या भगवंताच्या दरबारात आपल्याला पावन व्हायचंय, आपल्याला बाकी काहीच नको. आपल्याला कोणी येतील, काही आमिष दाखवतील की ताई तुमचं कार्य फार छान आहे, तुमचं अमुक आहे, तुमचं तमुक आहे, तुम्ही याच्यातनं असं करू शकता, तुम्ही त्याच्यातनं तसं करू शकता. पण आपण या सगळ्याला किती भुलायचं, बरोबर ना. पुढे सांगितलंय भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले, भावार्थ बळे उद्धरिले पूर्वज तेही. म्हणजे जे भजनाला लागले ना त्यांच्या कितीतरी कुळांचा उद्धार झाला. म्हणजे समजा आता भावेश महाराज भजनाला लागले, भावेश महाराजांनी त्यांच्या मागची कितीतरी कुळं उद्धरली. म्हणजे आपण एकटं जर का भजनाला लागलो तर आपल्या मागचे पूर्वज कितीतरी उद्धरून जातात. पुढे सांगितलं आपण स्वये तरले, जनाच्या उपयोग आले, कीर्ती श्रवणे झाले अभक्त भावार्थी. आपणही तरलो आणि दुसऱ्यालाही तारणं, याला काय म्हणायचं, भक्ती म्हणायचं. पुढे सांगितलं धन्य तयांचे भजन, धन्य तयांची जननी, जे लागले हरिभजनी. धन्य तयांची जननी, कोणाची जननी धन्य सांगितली, जे लागले हरिभजनी. तेहीच एक जन्मजनी सार्थक केला, त्यांनीच हा जन्म आपला काय केला, सार्थक केला. म्हणून त्यांच्या आईला धन्यता दिली समर्थांनी. धन्य जयाची जननी, बघा भावेश महाराज, धन्य जयाची जननी, जे लागले हरिभजनी. हां तेहीच एक जन्मजनी सार्थक केला, तयांची वर्णू काय थोरी, जयाचा भगवंत कैवारी. बघा आपली काय थोरी वर्णवायची हो, आपला कैवारीच कोण आहे. आपला कैवार ह्यानी त्यांनी घ्यायची गरज नाही, माझ्या बाजूनी ह्यानी त्यांनी बोलायची गरज नाही, माझी बाजू घेणारा माझा भगवंतच आहे, बरोबर आहे की नाही. आपल्याला समोरचे म्हणतात की आमची इथं ओळख आहे, आमची तिथं ओळख आहे, आमची तिथं ओळख आहे. अरे तुझी जिथं ओळख पोचली नाही ना तिथं आमची ओळख आहे. सगळ्यांचा जो बाप आहे ना वरचा, तिथं आम्ही पोचलेलो आहे, बरोबर ना. कारण तो आमचा काय आहे, कैवारी आहे. पुढे काय सांगितलंय, धन्य तयांची जननी, जे लागले हरिभजनी, तेहीच एक जन्मजनी सार्थक केला. तयांची वर्णू काय थोरी, जयांचा भगवंत कैवारी. कासे लावून उतरी पार दुःखाचा, आपल्या कासेला लावून तो काय करतोय, आपल्याला या दुःखापासून वेगळं करतोय. बहुता जन्माचे शेवट, ही ओवी फार सुंदर आहे. बहुता जन्माचे शेवट, जेने चुके आटाटी, बहुता जन्माचे शेवटी, जेने चुके आटाटी, तो हा नरदेह भेटी करी भगवंती. हा नरदेहच आपल्याला भगवंताची भेट घडवून आणू शकतो. बाकी कुठल्याही देहामध्ये तुम्हा आम्हाला नरदेह प्राप्तीसाठी कितीही खटाटोप केला तरी त्याचा काही उपयोग होणार
नाही. कारण हा जो नरदेह आहे हाच काय करू शकतो, फक्त आपली भगवंताची भेट घडून आणू शकतो. म्हणून धन्य धन्य ते भाविक जन जेही जोडिले हरिभजन अनंत जन्मांतरीचे पुण्य फळासी आले. आयुष्य हेची रत्नपेटी. बघा पायश महाराज काय सांगितलंय, तुमचं आमचं आयुष्य हेची रत्नांची पेटी आहे. आयुष्य हेची रत्नपेटी. फार सुंदर सुंदर ओव्या आहेत. दासबोध समोर ठेवून आहे ना, या ओव्यांना काही ओव्यांना तुम्ही अंडरलाईन केली तरी चालेल. आयुष्य हीची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुणी या लुटी आनंदाची करावी. म्हणून काय सांगितलं, हे आयुष्य रत्नपेटी आहे आणि त्या माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुणी या लुटी आनंदाची करावी. हे आयुष्य ईश्वर चरणी अर्पण करून आनंदाचं करता आलं पाहिजे. हरिभक्त वैभवे कनिष्ठ. हरिभक्त वैभवाने कनिष्ठ जरी असला, म्हणजे तो गरीब जरी असला, हरिभक्त वैभवे कनिष्ठ परी तो ब्रह्मादिका श्रेष्ठ. काय सांगितलंय, हरिभक्त वैभवे कनिष्ठ परी तो ब्रह्मादिका वरिष्ठ, सदा सर्वदा संतुष्ट नैराश बोधे. अखंड तो कसा आहे, संतुष्ट आहे. वैभवानी जरी कनिष्ठ असला तरी तो ब्रह्मादिका वरिष्ठ आहे. धरुण ईश्वराची कास केली संसाराची नैराश, तया भाविका जगदीश सबाह्य सांभाळी. धरुण ईश्वराची कास, म्हणून त्याच्या कासेला मला अखंड लागता आलं पाहिजे. जया संसाराचे दुःख विवेकी वाटे परमसुख, संसार सुखाचे नी पडत मूर्ख लाधून पडती. बघा पडत मूर्ख दाखवलंय. संसार सुखाला झोंबून पडणार आहेत ना, पडत मूर्ख आहे तो. मी माझं बंगला झाला, फार्म हाऊस कधी होणार, फार्म हाऊस झालं, इकडे बंगला कधी होणार, तिकडे बंगला कधी होणार, हे म्हणजे कितीही आलं तरी थांबणे नाही, त्याला म्हणायचं पडत मूर्ख. आणि तो काय झालाय, संसाराच्या लोभाला लाधून पडलाय, लाधून पडती. जयांचा ईश्वरी जिव्हाळा ते भोगिती स्वानंद सोहळा. ज्यांचा ईश्वराचरणी जिव्हाळा आहे ना, तेच एक स्वानंद सोहळा भोगणार. जयांचा जना वेगळा ठेवा अक्षय. आणि हा अक्षय ठेवा कधीच क्षय होणार नाही. हा जो ठेवा आहे ईश्वर चरणी जो मला ठेवा प्राप्त होणार आहे, हा ठेवा कधीच माझा काय होणार, क्षय होणार नाही. ते अक्षय सुख सुखावले, संसार दुःख विसरले, विषय संगी ओरंगले श्रीरंग रंगी. मग आपल्याला कुठल्या रंगामध्ये रंगायचंय, तर अखंड मला श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगता आलं पाहिजे. तयांस फावली नरदेह पेटी, तयांस फावली नरदेह पेटी, केली ईश्वरेसी साठी, ये रे अभाविक करंटी नरदेह गेला. मग करंट्याला या नरदेहाची किंमत कळाली नाही. करंट्याची अवस्था काय झाली, आला प्राणी जन्मासी आला, गेला प्राणी वाहतच गेला, अशी नरदेहाची करंट्याची अवस्था झाली. पण जयास फावली नरदेह पेटी, पण ज्याला या नरदेहामध्ये मधली रत्न समजली, रत्न म्हणजे आत्ताच वरती ओवी सांगितली, कुठली आत्ताच वरती ओवी गेली नाही का आपली, की आयुष्य ह्याची रत्नपेटी, त्या माझी भजन रत्ने गोमटी. मग ही आयुष्य ही रत्नपेटी आहे. मग ही आयुष्याची रत्नपेटी ज्याला समजली, तयास फावली नरदेह पेटी, केली ईश्वराची साठी. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, की ही नरदेह पेटी जी आहे, ही रत्न आहे ना, ह्या रत्नाने काय केलं त्यांनी, त्या भगवंताबरोबरच काय केली, साठी करणं. म्हणजे काय करणं माहिती आहे का, व्यवहार. साठी करणं म्हणजे काय, व्यवहार करणं. त्यांनी मग ही रत्नपेटी ज्याला सापडली, देहरूपी नरदेहरूपी रत्नपेटी ज्याला सापडली, त्यांनी त्या रत्नांबरोबर तीच रत्न घेऊन भगवंताशी साठी केली. तोच फक्त सुटला आणि बाकीचे येर भाविके करंटी नरदेह गेला. येर भाविक करंटी काय झाला, नरदेह गेला. मग पुढे सांगितलंय, आता हे साठी म्हणजे व्यवहार, हे सुद्धा मला पटकन क्लिक कसं झालं माहिती आहे का, मला आत्ताच थोडंसं गोंधळात पडल्यासारखं झालं की साठी म्हणजे काय बरं. पण लगेच थोडं क्लिक काय झालं माहिती आहे का, की मला समर्थांची अजून एक ओवी आठवली, की पाण्यातील म्हशीची साठी. म्हणजे एखाद्या म्हशीचा व्यवहार आपण करायला गेलो,
एखाद्या गावामध्ये. आता पूर्वी म्हशीचे व्यवहार असायचे, म्हशींचे. आता फ्लॅटचे असतात, बंगल्याचे असतात, जागेंचे असतात, 1 एकर 2 एकर 4 एकर 10 एकर आता हे व्यवहार असतात. पूर्वी आमच्या लहानपणी म्हशींचे व्यवहार असायचे, जनावरांचे व्यवहार असायचे. आता एखादा म्हशीचा व्यवहार करायला गेला आणि त्या म्हशीचा व्यवहार करताना त्या मालकाने नेऊन दाखवलं पाण्यात म्हैस बसली. व्यवहार करता येईल का हो? म्हैस पाण्यात बसलेली आहे, व्यवहार करता येईल का? मग त्यासाठी फार सुंदर ओवी दिली आहे. पाण्यातील म्हैसीची साठी करणे ही बुद्धीच खोटी. मग पाण्यातल्या म्हशीची साठी करणं म्हणजे मूर्खपणाचं झालं. मग ते आठवलं पटकन म्हणून इथे मला लक्षात आलं की साठी म्हणजे व्यवहार. म्हणजे आपण त्या भगवंताबरोबर असा व्यवहार करायचा की आपल्याला जी रत्न दिलेली आहेत, आपल्याला जे आयुष्य ही रत्नपेटी आहे, तीच रत्न त्या भगवंताला म्हणायचं, बाबा हे आयुष्य सगळं तू मला दिलेलं तुला मी अर्पण करते, पण तू मला तुझ्या चरणापासून वेगळं करू नको. असा त्याच्याशीच आपण काय करायचा? व्यवहार करायचा. पुढे सांगितलं, बापरे आता पळायला लागणार आहे आपल्याला. अवचटे निदान जोडले ते कवडीच्या बदल्या नेले, तैसे आयुष्य निघून गेले अभाविकाचे. काय सांगितलं? अवचिट निदान जोडले ते कवडीच्या बदले नेले, तैसे आयुष्य निघून गेले अभाविकाचे. असं आयुष्य कोणासाठी थांबलेलं नाही हो, म्हणून आहे त्या जन्माचं सार्थक करता आलं पाहिजे. पुढे आता आपल्याला पळावं लागणार आहे, त्यामुळे मी धावत्या ओव्या घेते. बहुत तपाचा साठा तेने लादला हा परीस गोटा, परी तो ठाईचा करंटा भोगूच नेणे. मग हा बहुत तपाचा साठा म्हणून आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे, परंतु ठाईचा करंटा भोगूच नेणे. पण ज्याला ह्या नरदेहाची किंमत कळली नाही त्याला करंट म्हटलंय समर्थांनी. तैसे संसार असा आला मायाजाळी गुंडाळला, आणती एकलाची गेला हात झाडोनी. काय सांगितलं ह्या ओवीत समर्थांनी? तैसा संसाराशी आला मायाजाळी गुंडाळला, आणती एकलाच गेला हात झाडोनी. आपल्याला जायचंय हात जोडोनी. या नरदेहाचेनी संगती बहुत पावले उत्तम गती, एके बापुडी यातायाती वरपडी झाली. या नरदेहाचेनी लाग वेगे सार्थक करावे संत संगे, नीच योनी दुःख मागे बहुत भोगिले. नीच योनीमध्ये मागे एवढ्या योनी झाल्या. एका श्लोकामध्ये सांगते, जलजा नवलक्षाच दशलक्षाच पक्षिणा कृमया रुद्रलक्षाच 20 लक्षाच गवादया 30 लक्षाच्या स्थावरा आणि 4 लक्षाच्या मानवा. अशा 84 लक्ष योनी आपल्याला एका श्लोकामध्ये समर्थांनी दाखवल्या. ह्या 84 लक्ष योनी भोगून आपण 83,99,999 84वा हा मनुष्य देह, हे एवढं भोगून आल्यानंतर आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. मागे एवढ्या नीच योनी आपण भोगून आलेलो आहे. परत आपल्याला तिकडे जायचं नाही. कोण समय येईल कैसा याचा न कळे की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडून जाते, कुठला वेळ कधी येईल काही सांगता येत नाही. तैसे वैभव हे सकळ कोण जाणे कैसी वेळ, पुत्र कळत्रादी सकळ विघडून जाते, पाहिली घडी नव्हे आपुली, वैसा जरी निघून गेली देह पडताच ठेविली आहे नीच योनी. देह ठेवल्या नीच योनी आहे, त्यामुळे देहाचं सार्थक करता आलं पाहिजे. श्वान शुक्राधिक नीच याती भोगणे घडे वित्पत्ती, तेथे काही उत्तम गती पाविजेत नाही. मागा गर्भवास आटाटी भोगिता झाला सिरे हिंपोटी, तेथूनही अथोरा कष्टी सुटलास देवे. दुःखे भोगिले आपुल्या जीवे, तेथे कैसे होती सर्वे, तैसेची पुढे एकले जावे लागेल बापा. कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैचा भ्राता, कैचे सुधेय कैची वनिता पुत्र कळत्राधिक. हे तू जाण मावेची अवघी सोयरी सुखाची, हे तुझ्या सुखदुःखाची सांगाती नव्हे ती. कैचा प्रपंच कैचे कुळ, कासया होतोसी व्याकुळ, धन कन लक्ष्मी सकळ जाई जेल. कैचे घर कैचा संसार, कासया करीसी जोजार, जन्मवरी वाहून भार सेकी सांडून जाते. कैचे तारुण्य कैचे वैभव, कैचे सोहळे हावभाव, हे सकळ ही जाण माव माईक माया. एच क्षणी मरून जासी, तरी रघुनाथी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी म्हणून या क्षणाला जर का मरून गेला तर भगवंताला अंतरशील म्हणून त्याची भक्ती कर. तुवा भोगिल्या पुनरावृत्ती, ऐशी माये बाप किती, स्त्री कन्या पुत्र होती लक्षान लक्ष. असे मागच्या योनीमध्ये कितीतरी तुझ्या बायका आणि कितीतरी तुझे आई वडील आणि कितीतरी तुझी भाऊ बहीण कितीतरी झाले. पुढं काय सांगितले, कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मासी आली, ती तू आपुली मानिली कैसरे पडत मूर्खा.
कर्मयोगाने सगळी मिळालीत आणि त्यांना तू आपली कशी काय मानतोस? कैसे रे पडत मूर्खा, तुझं तुझं नव्हे हे शरीर, तिथं इतरांचा कोण विचार? आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे, तुझं तुझं शरीर पण तुझं नाही. एका दुर्भरा कारणे नाना निचांची सेवा करणे, नाना स्तुती आणि स्तवने मर्यादा धरावी. जो अन्न देतो उद्रासी, शरीर विकावे लागे त्यासी, बा जेने घातले जन्मासी त्यासी कैसे विसरावे. ज्यांनी जन्माला घातले ज्या भगवंतानी, त्याला कसं काय विसरायचं? जो अन्न देतो पोटाला, त्याला शरीर विकावं लागतं, दिवसभर त्याची चाकरी करावी लागते. मग ज्यांनी तुला जन्म दिला त्याला कशी काय विसरते? अहर्निशी ज्या भगवंता, सकळ जीवाची लागली चिंता, मेघ वरुषे जयाची सत्ता, सिंधू मर्यादा धरी, भूमी धरली धरारे, प्रगट होईजे दिनकरे, ऐसी सृष्टी सत्ता मात्रे चालवी जोका. ऐसा कृपाळू देवाधिदेव, नेनवे जयाचे लाघव, जो संभाळी सकळ जीव कृपाळूपणे, ऐसा सर्वात्मा श्रीराम, सांडोणी धरिती विषय काम, ते प्राणी दुरात्मे अधम केले पावती. रामे विन जे जे आस, तितुकी जाणवी नैराश, माझे माझे सावकाश क्षीणची उरे. माझं माझं म्हटलं तर क्षीणच उरणार आहे. जयास वाटे क्षीण व्हावा, तेने विषय चिंतित झावा. विषय न मिळता जीवा तगमग सुटे. ज्याला क्षीण व्हावा असं वाटतंय त्यांनी विषयाचं चिंतन करावं, आणि ज्याला सुटायचं याच्यातनं त्यांनी भगवंताचं चिंतन करावं. सांडोन राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, त्यासी कैसे समाधान लोलंग तासी. जयास वाटे सुखची व्हावे, तेने रघुनाथ भजनी लागावे. स्वजन सकळही त्यागावे दुःखमूळ. जे दुःखमूळ आहे त्या सगळ्यांचा त्याग करून ज्याला वाटतंय की सुख व्हावं, त्याने रघुनाथाच्या म्हणजे भगवंताच्या भजनाला लागलं पाहिजे. जेने वासना झोंबून पडे, जेथे वासना झोंबून पडे, तेनेची उपाय दुःख जडे. म्हणून विषय वासना मोडे तो एक सुखी. विषय जनित जे जे सुख, तेथेची होते परम दुःख. पूर्वी गोड अंती शोक, नेमस्त आहे. सुरुवातीला गोड लागतंय पण नंतर दुःख आहे. बघा त्या माशाला आपण गळ टाकतो, गळ टाकल्यानंतर त्या माशाला तो गळ गिळताना किती सुख वाटतंय. गळ गिळता सुख वाटे, ओढून घेता घसा फाटे. आणि ओढून घेताना तो गळ ओढून घेताना त्या माशाचा घसा फाटतोय हो. तसं विषयांचं सुख आहे ना, सुरुवातीला गोड वाटतंय पण ते नंतर दुःखदायक आहे. गळ गिळता सुख वाटे, ओढून घेता घसा फाटे, काते बापुडे मृग आपटे, चारा घालून पळती. तैसी विषय सुखाची गोडी, गोड वाटे परिते कुडी, म्हणून या आवडी रघुनाथी धरावी. ऐकोनी बोले भाविक, कैसेनी घडे जी सार्थक. सांगा स्वामी यमलोक चुके जेणे, देवासी वास्तव्य कोठे, तो मज कैसेनी भेटे. दुःखमुळ संसार तुटे कोणे परी स्वामी, धडपुडी भगवत प्राप्ती, होवणी चुके अधोगती. ऐसा उपाय कृपामूर्ती मज दिनासी करावा. वक्ता म्हणे हो एक भावे, भगवत भजन करावे, तेने होईल स्वभावी समाधान. कैसे करावे भगवत भजन, कोठे ठेवावे हे मन, भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे. ऐसा म्लानवदने बोले, धरिली सुदृढ पाऊले, कंठ सद्गदित गळाले अश्रुपात दुःखे. देखोन शिष्याची अनन्यता, भावे ओळला सद्गुरु दाता. आनंद तुंबळे आता पुढिले समासी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वैराग्य निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थम. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटतू तयाभूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन, मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयीरे होतू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी, भजे जो आदिपुरुखी अखंडित. आणि ग्रंथ उपजीविये, विशेषी लोकीये, दृष्टांदृष्ट विजय होवा वेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाहो, येणे वर ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वर ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वर ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गुरुदेव दत्त बजरंग बली की जय, सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी. बरं, आज दासबोधावरती व्यवस्थितरित्या निरूपण आपल्या रघुनाथ फाउंडेशन वशिष्ठ गुरुकुलच्या अध्यक्षा त्या ज्योतिताई वारुणकर यांनी आपल्याला दासबोधावरती व्यवस्थितरित्या मार्गदर्शन केलं आणि निरूपण केलं. त्याबद्दल रघुनाथ फाउंडेशन वशिष्ठ गुरुकुलच्या वतीने आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय हरी. दयाचा भावार्थ तैसा, तयास लाभ तैसा. आणि उदाहरणं पण खूप दिली. गळ कसा लावला, आपण भगवंताचं चरण कसं पकडून ठेवायचं आणि भगवंताला धरून कसं ठेवायचं, त्याच्यातून खूप काही घेण्यासारखं आहे ना. आणि खूप दृष्टांत दिले, उदाहरणं दिले आणि खूप छान. मी आज पहिल्यांदा ऐकलं ताईंचं प्रवचन, कारण इथून मागं काही जॉईन व्हायचं जमलं नाही. पण छान आणि खूप छान, खूप सुंदर आणि स्पीड पण खूप आहे वाचनाला, सांगण्याला. छान अशी सद्बुद्धी समर्थ देव ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. जय हरी. आणि दासबोधावर तुम्ही प्रवचन करता भारी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्ही पण बोलता एकदम भारी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नेहमीप्रमाणेच तुमची सेवा अगदी सुंदर झाली. म्हणजे जे चिंतन मांडलं ते पण खूप, म्हणजे दाखले वगैरे पण छान.